नमस्कार. आज आपण एका खूप वेगळ्या विचारप्रयोगात डोकावणार आहोत. एका अशा शक्यतेबद्दल बोलणार आहोत जी पूर्णपणे डेटावर आधारित आहे, पण ऐकायला खूपच धक्कादायक वाटते. बरं, जरा विचार करा की अवकाशातून एक तारा कोसळला आणि त्या एका घटनेमुळे जगातलं 1/3 पिण्याचं पाणी विषारी झालं. जर असं काही घडलं तर ते नेमकं कुठे घडेल? हाच तो प्रश्न आहे जिथून हे सगळं विश्लेषण सुरू होतं. आता या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला कुठल्याही कल्पनेवर नाही तर थेट डेटावर अवलंबून राहावं लागेल. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी दूषित करायचं असेल तर नेमकं कोणत्या प्रकारच्या पाण्याच्या साठ्याला लक्ष करावं लागेल. चला तेच पाहूया. आणि इथेच बघा, पहिली धक्कादायक गोष्ट समोर येते. आपल्या पृथ्वीवर जेवढं पाणी आहे त्यातलं पिण्यायोग्य गोडं पाणी किती आहे? फक्त आणि फक्त 3%. बाकी सगळं म्हणजे 97% पाणी खारं आहे. पण खरी गंमत तर पुढे आहे. या 3% गोड्या पाण्यापैकी सुद्धा जवळपास सगळंच पाणी आपल्या हाताबाहेर आहे. हो, म्हणजे ते एकतर हिमनद्यांमध्ये बर्फ बनून गोठलेलं आहे किंवा जमिनीच्या इतक्या खाली आहे की आपण ते वापरूच शकत नाही. तर मग आपल्यासाठी म्हणजे माणसांच्या वापरासाठी खरं पाणी उरतं किती? फक्त 0.3%. हो, बरोबर ऐकलत. सगळ्या गोड्या पाण्यापैकी फक्त एवढंसं. मग आता हे अगदी स्पष्ट आहे की जर पाण्याला विषारी बनवायचं असेल तर टार्गेट हा छोटासा साठा असणार. आणि आता या 0.3%चं गणित अजूनच इंटरेस्टिंग होतं. या उपलब्ध पाण्यापैकी सुद्धा तब्बल 87% पाणी कुठे आहे माहितीये? ते आहे जगातल्या मोठमोठ्या सरोवरांमध्ये. नद्यांमध्ये तर फक्त 2% पाणी आहे. तर डेटा आपल्याला कुठे घेऊन आलाय बघा. जर एकाच घटनेत जगाचा 1/3 पाणी पुरवठा बाधित करायचा असेल तर त्याला जगातल्या कुठल्यातरी एका मोठ्या प्रचंड मोठ्या सरोवर प्रणालीलाच लक्ष करावं लागेल. दुसरा कोणताच पर्याय नाही. ओके, तर मग आता प्रश्न येतो की पृथ्वीवर अशी ठिकाणं आहेत तरी कोणती? हे विश्लेषण आपल्याला अशा 3 संभाव्य जागा दाखवतं जिथे एवढा अफाट पाणीसाठा आहे. हे बघा, हे आहेत ते 3 मुख्य संशयित. पहिलं, उत्तर अमेरिकेतले ग्रेट लेक्स. दुसरं, आशियातली बायकाल खुबसुगुल प्रणाली. आणि तिसरं, आफ्रिकेतले ग्रेट लेक्स. या टेबलमध्ये तुम्ही पाहू शकता की या प्रत्येक ठिकाणी किती प्रचंड पाणी आहे आणि त्यावर किती कोटी लोक थेट अवलंबून आहेत. ठीक आहे, तर आपल्याला संभाव्य जागा तर कळाल्या, पण आता येतो सगळ्यात मोठा प्रश्न. असं काहीतरी का केलं जाईल? यामागे काय हेतू असू शकतो? आणि इथेच हे विश्लेषण 2 पूर्णपणे भिन्न भूराजकीय सिद्धांतांवर चर्चा करतं. इथून पुढे ना चर्चा फक्त पाण्याच्या आकड्यांवर नाही तर थेट भूराजकारणावर येते. या स्रोतानुसार जर जागतिक स्तरावर प्रचंड उलथापालथ घडवायची असेल तर त्यासाठी 2च लक्ष्य सर्वात प्रभावी ठरतात. एक अमेरिका आणि दुसरं आफ्रिका. पहिला सिद्धांत काय म्हणतो बघा, तो म्हणतो जे लोक सुखी आणि संपन्न आहेत ते कधीच गुलाम बनत नाहीत. म्हणजे जर तुम्हाला अमेरिकेसारख्या महासत्तेवर नियंत्रण मिळवायचं असेल तर तिच्या लोकांनाच तहानलेलं आणि भुकेलं बनवा, त्यांच्या पायाभूत गोष्टींवरच हल्ला करा आणि त्यांना आतूनच पोखरून काढा. आता दुसरा सिद्धांत याच्या अगदी उलट आहे. तो म्हणतो की महासत्ता स्वतःच्या घराला आग लावणार नाही. उलट, जेव्हा जगात पाणी आणि अन्नाची कमतरता भासेल तेव्हाच ती खरी शक्ती ठरेल. आणि म्हणून एखादी महासत्ता दुसऱ्या खंडातल्या म्हणजे आफ्रिकेसारख्या ठिकाणच्या या महत्त्वाच्या संसाधनांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करेल. तर आता या दोन्ही थिअरीज आपण समोरासमोर ठेवूया. थिअरी नंबर 1, अमेरिकेच्या ग्रेट लेक्सला लक्ष करा, देशाला आतून अस्थिर करा आणि एक नवीन जागतिक व्यवस्था तयार करा. थिअरी नंबर 2, आफ्रिकेच्या ग्रेट लेक्सवर नियंत्रण मिळवा, तिथल्या पाण्यावर ताबा मिळवा आणि त्याद्वारे जगावर आपली शक्ती प्रस्थापित करा. एक आहे विघटनाचा डाव तर दुसरा आहे नियंत्रणाचा. आणि यामुळेच आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर येतो, जिथे आपल्याला उत्तर नाही मिळत पण एक खूप मोठा प्रश्न मात्र आपल्यासमोर उभा राहतो. तर मग अंतिम ध्येय काय असू शकतं? एखाद्या महासत्तेला आतूनच पोखरून तिला घुडघे टेकायला लावणं? की मग दुसऱ्या एखाद्या खंडाच्या जीवनमरणाच्या साधनांवर कब्जा करून स्वतःचं वर्चस्व निर्माण करणं? नियंत्रण की विघटन? हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर शोधण्याचं काम हे विश्लेषण आपल्यावर सोपवतं.